नमस्कार, जेकेएन हिंदी न्यूज में आपका फिर से स्वागत है। अकोला में नगर परिषद नगर पंचायत चुनाव के लिए पुलिस हाई अलर्ट पर। स्ट्रांग रूम से लेकर मतदान केंद्र तक कड़ी सुरक्षा। अकोला 29 नवंबर 2025। अकोला जिले में 2 दिसंबर को होने वाले नगर परिषद और नगर पंचायत चुनाव को शांतिपूर्ण और पारदर्शी माहौल में संपन्न कराने के लिए पुलिस ने कमर कस ली है। 2016 के बाद लगभग 9 वर्ष बाद ये स्थानीय स्वराज्य संस्थाओं के चुनाव हो रहे हैं, जिससे राजनीतिक तापमान तेज है और पुलिस प्रशासन ने सुरक्षा मोर्चा संभाल लिया है। चुनाव प्रक्रिया के दौरान किसी भी तरह की गड़बड़ी पर लगाम कसने के लिए पुलिस अधीक्षक अकोला ने खुद जिलाधिकारी के साथ संयुक्त दौरे किए। स्ट्रांग रूम की सुरक्षा, चुनाव सामग्री, संवेदनशील इलाकों का जायजा, हर स्तर पर पुलिस प्रशासन सक्रिय है। आचार संहिता के साथ ही शुरू हुआ ऑपरेशन सुरक्षा। 4 नवंबर से आचार संहिता लागू होते ही राज्य निर्वाचन आयोग और शासन के लॉ एंड ऑर्डर सर्कुलर के अनुसार पुलिस अधीक्षक ने सभी नगर परिषद नगर पंचायत क्षेत्रों में फील्ड विजिट, स्थानीय बैठकें, स्ट्रांग रूम निरीक्षण, सुरक्षा समीक्षा का अभियान चला दिया। मतदान से पहले और मतदान वाले दिन सुरक्षा कैसे रहेगी, इस पर एसडीपीओ और पीएसओ को स्पष्ट निर्देश दिए गए हैं। ईवीएम सुरक्षा पर पुलिस की खास नजर, संवेदनशील बूथों पर खास बंदोबस्त। पुलिस अधीक्षक ने संदेश दिया है कि ईवीएम मशीनों के लिए त्रिस्तरीय सुरक्षा, 24 घंटे निगरानी, स्ट्रांग रूम की कड़ी सुरक्षा किसी भी कीमत पर ढीली नहीं पड़नी चाहिए। इसके साथ ही संवेदनशील और असंवेदनशील मतदान केंद्रों पर अतिरिक्त फोर्स की तैनाती होगी। हर अधिकारी को चुनाव के दिन की अपनी भूमिका के स्पष्ट दिशा निर्देश दिए गए हैं। अकोला जिला चुनावी विवरण संक्षिप्त में। कुल नगर परिषद नगर पंचायत 6, कुल मतदान बूथ 247, कुल नगर सेवक पद 142, नगर सेवक पदों के उम्मीदवार 680, नगर अध्यक्ष पदों के लिए उम्मीदवार 38। शहरवार विवरण। बालापुर 43 बूथ 35 सदस्य 85 उम्मीदवार, मूर्तिजापुर 46 बूथ 25 सदस्य 130 उम्मीदवार, अकोट 9 बूथ 25 सदस्य 187 उम्मीदवार, तेल्हारा 20 बूथ 20 सदस्य 92 उम्मीदवार, हिवरखेड़ 20 बूथ 20 सदस्य 99 उम्मीदवार, बार्शी टाकरी 28 बूथ 17 सदस्य 87 उम्मीदवार। जिले की नगर परिषद नगर पंचायतों का चुनावी महासमीकरण। क्रमांक नगर परिषद पीएसएल इमारत बूथ सदस्य उम्मीदवार, नगर अध्यक्ष उम्मीदवार। 3 दिसंबर को मतगणना, पुलिस ने बना लिया मास्टर प्लान। मतदान के अगले दिन होने वाली मतगणना के लिए भी पुलिस प्रशासन ने जगह जगह नाकाबंदी, भीड़ नियंत्रण, स्ट्रांग रूम के बाहर विशेष निगरानी, किसी भी अवांछित घटना पर त्वरित कार्यवाही जैसी तैयारियां पूरी कर ली है। अकोला से जेकेएन हिंदी न्यूज संवाददाता गजानन वानखडे, सय्यद जमील की विशेष रिपोर्ट। मतदान होणार आहे, म्हणजे 2 तारखेला मतदान होणार आहे। तर त्या दिवशी आम्ही जॉग्राफिकली सेक्टर्स डिवाइड केलेले आहे। प्रत्येक सेक्टर मध्ये 1 अधिकारी आणि 5 अंमलदार हे पेट्रोलिंग करणार आहे आणि हे पेट्रोलिंग दरम्यान जे काही त्यांना काही आचारसंहिताचा उल्लंघन किमान इलेक्शन प्रोसेस मध्ये काही न्यूसेन्स एलिमेंट्स किंवा अँटी सोशल एलिमेंट्स जर असे असणारे त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल। तर त्या अनुषंगाने सर्वांना कडक सूचना दिलेली आहे की मतदान हे लोकांचा एक सर्वात मोठा अधिकार आहे। तर यामध्ये कोणतेही आमिषला बळी न पडता फक्त मुद्देनिहाय आणि त्यांचा जे काही कॉन्शियन्स आहे त्या अनुषंगाने मतदान झालं पाहिजे। कुठेही बूथ कॅप्चरिंगचा तर विषय आता आजच्या युगमध्ये येत नाही, तरी सुद्धा कुठेही मनी पॉवर असो, मार्शल पॉवर असो, बूथ कॅप्चरिंग असो असा प्रकार घडणार नाही। यासाठी अकोला जिल्हा पोलीस दल अतिशय सक्षम आहे आणि सुसज्ज आहे आणि कोटकोटपणे आमची हे बंदोबस्ती प्लॅनिंग झालेली आहे। मी सुद्धा फील्डवर राहणार आहे। माझी आणि कलेक्टर मॅडमची प्रत्येक स्ट्रॉंग रूमला भेट झालेली आहे। तिथे आम्ही आढावा सुद्धा घेतलेला आहे। जे सेन्सिटिव्ह पोलिंग बूथ्स आहेत तिथे सुद्धा मी भेट दिलेली आहे आणि जे काही सीसीटीव्ही नियंत्रण आहे, किमान सिक्युरिटी मेजर्स आहेत, तर ज्या दिवशी मतदान असणार आहे त्या दिवशी काउंटिंग रूमचा जे बंदोबस्त असतात, काउंटिंग रूमचे वेगळे नियम असतात की कुठपर्यंत पोलीस जाऊ शकणार, कुठपर्यंत उमेदवार जाऊ शकणार, कुठपर्यंत एजंट जाऊ शकणार। तर या अनुषंगाने पूर्ण कव्हरेज झालेलं आहे।
चारही ठिकाणीचा बंदोबस्त ते आमचा पूर्णपणे प्रिपेअर झालेला आहे. आणि लोकांना एकच आव्हान आहे, आता प्रचार रॅली सुद्धा सुरू आहे. अत्यंत प्रोफेशनल रित्याने सर्वांचा प्रचार होत आहे. माननीय स्टेट इलेक्शन कमिशनचा जे गाईडलाईन्स आहे त्याच्या अनुषंगाने 1 तारखेचे 10 वाजेपर्यंत त्यांनी मुदत दिलेली आहे प्रचारची. तर तो मुदतची सर्व पॉलिटिकल पार्टीज आणि अपक्ष उमेदवार पालन करणार हे त्यांना आव्हान आहे. आणि तो मुदतच्या नंतर इलेक्शनचा म्हणजे जे इलेक्शनरिंग आहे ते संपणार आहे आणि 2 तारखेला मतदान होणार आहे आणि 3 तारखेला काउंटिंग होणार आहे. तर या अनुषंगाने मी सर्वांना पुन्हा अकोला जिल्ह्याचे ज्या ठिकाणी आमचे मतदार आहेत त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. हे जे आपला निवडणूक प्रोसेस आहे एक अतिशय चांगला एक उत्सव आहे. त्याच्यामध्ये मोठी मात्रामध्ये सहभागी व्हा. कुठेही आपल्याला अडचण येणार नाही. कुठेही जर आपल्याला आचारसंहिताचा जर भंग दिसल्यास किमान कुठेही अडचण आली 112 वर संपर्क साधा, जेणेकरून आपल्याला 5 मिनिटांमध्ये आमचे अंमलदार तिथे पोहोचून जाईल आणि जे काही कायदेशीर कारवाई आहे ते करणार. जय हिंद. ऐसी ही और खबरों से जुड़े रहने के लिए देखते रहिए JKN हिंदी न्यूज. ऐसी ही और खबरों से जुड़े रहने के लिए